जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आई आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे या वचनाचं बीज माझ्या अंतःकरणात एवढं रुजलं होतं की मी अंतर्बाह्य देशमय होऊन गेले होते. माझ्या या मातृभूमीशी माझं अद्वैत झालं. मी माझ्या या मातेला नेहमी विचारते, हे भारत माता, तू मला आपल्या हृदयाशी कवटाळून घेतला आहेस ना? हो, मला याची खात्री आहे. किशोर वयात कृष्णाने कंसाचा वध केला, तो तुला प्रिय झाला. अभिमन्यूने सुद्धा किशोर वयातच पराक्रम गाजवला, तो तुझा पराक्रमी पुत्र म्हणून ओळखला जातो. आणि मी सुद्धा अवघ्या 14व्या वर्षी अबोध कोवळ्या वयात एका क्रूर अधिकाऱ्याचा वध केलाय. माझ्या मातृभूमीला छळणाऱ्या त्या नराधमाला मी मारलंय. नक्कीच मी तुझ्या कुशीत चिरनिद्रा घे. 22 मे 1917 रोजी त्रिपुरा इब्रामपूर येथे माझा जन्म झाला. त्यावेळी सर्व देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता. त्यांच्या अमानुष छळाला भारतीय कंटाळले होते. त्यांनी देश सोडून जावं म्हणून क्रांतिकारी चळवळी सुरू केल्या. माझे 2 मोठे भाऊ सुद्धा त्यात सामील होते. लाइफ इज सैक्रिफाइस फॉर द मदरलैंड. जीवन अपने मातृभूमि के लिए त्याग का नाम है. स्वामी विवेकानंदांच्या या शब्दांनी देशासाठी काहीतरी करायलाच हवं या विचाराला अधिकच दृढता आली. परिस्थिती मला घडवत होती. माझ्या बालमनात दिवसेंदिवस एकच आकांक्षा प्रबळ होत होती, ती म्हणजे भारतीयांचा छळ करणाऱ्या, क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या या इंग्रजांचा बदला घेण्याची भावना, त्यांना मारून टाकायची इच्छा. याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं मला. मला एवढं कळतंय, एखादी गोष्ट ठरवली की त्याला वयाचं बंधन राहत नाही. मग ती स्त्री असो की पुरुष, लिंगभेदही त्याला नसतो. आपण जर आपल्या मताशी ठाम असू तर आपल्याला यश मिळतच, खास मिळतं. माझा निश्चय धारदार होता, ठाम होता. शालेय जीवनात मी विद्यार्थी संघटनेची प्रमुख होते. मुलींच्या परेडचं नेतृत्व मी करत असे. त्याच दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शहरातील विद्यार्थ्यांना संबोधित करायला आले होते. त्यांनी प्रश्न विचारला, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्या प्रश्नाचं मी दिलेलं उत्तर ऐकून ते बोलले, मैं आपको आगे की श्रेणी में देखना चाहता. मग मी आणि माझी मैत्रीण शांतीसुधा घोष आम्ही मागण्या केल्या, मुलांसारख्या आमच्यावरही काही जबाबदाऱ्या द्याव्या. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना संदेह वाटला. एवढ्या लहान मुलींना अशी जबाबदारी द्यावी का? त्यावर मी बोलले, खंजीर शिकण्याचा मग फायदाच काय जर आम्हाला संधीच मिळत नसेल तर? त्यानंतर आमच्यातील गुण हेरून युगांतर संस्थेतर्फे कट्यार आणि बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण सुरू झाले. त्यावेळी मी फारच लहान होते, अगदी शाळकरी होते मी. पण माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी मी शाळाही सोडून दिली. गावापासून दूर असलेल्या घनदाट अरण्यात माझे नेमबाजीचे शिक्षण सुरू झाले. परंतु वय लहान, हात कोळी, छोटी छोटी बोटं माझी योग्यरित्या ट्रिगरवर पोहोचूही शकत नव्हती. अधिकाऱ्यांना सुचेना काय करावे. पण माझा निश्चय ठाम होता, इंग्रजांचा वध करायचाच, त्यासाठी नेमबाजी शिकायचीच. मी मागे हटणारी नव्हते. मी डोकं चालवलं आणि मधल्या बोटाचा वापर सुरू केला. माझ्यातील धैर्य आणि आत्मविश्वास बघून ट्रेनिंग देणारे थक्क झाले, तर अचूक नेमबाजी बघून मला महत्वपूर्ण मोहीम देण्यात आली. माझ्यासोबत माझी मैत्रीण शांती सुद्धाही होती. त्यावेळी मी फक्त 14 वर्षाची होती.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना संदेह वाटला आणि त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला की एवढ्या लहान मुली दिलेली जबाबदारी नीट पार पाडू तरी शकतील का? त्यावर मी बोलले, जर का आपण कृतीपासून दूर राहिलो तर घेतलेल्या शिक्षणात तरबेज झालो आहोत की नाही हे कसे कळणार? माझा निर्धार बघून त्यांना चुप बसावं लागलं. जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टीवन हा इंग्रज अधिकारी सत्याग्रह दाबण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत भारतीयांचा छळ करायचा. त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांना जेलमध्ये बंद करून ठेवलं होतं. त्याला याचं चोख उत्तर देणं जरुरी होतं आणि हे मी देणारच होते. मी आणि शांती. मॅजिस्ट्रेटच्या बंगल्यासमोर एक गाडी थांबली. त्यातून 2 किशोरी हसत हसत उतरल्या. थंडीचा बचाव करण्यासाठी अंगावरनं रेशमी वस्त्र ओढलं होतं. मॅजिस्ट्रेटला स्विमिंग क्लब मध्ये आमंत्रित केलं होतं. त्या स्लिपवर सही घेण्यासाठी त्या आल्या होत्या. मुद्दामच मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये बोलल्या. सर सर साइन पेन आहे. जसे स्टीवन सही करण्यासाठी झुकले त्या क्षणी बंदुकीतून गोळीबार त्यांच्यावर झाला. अधिकाऱ्याने डोळे बंद व्हायच्यात कोण आहे म्हणून बघितले. त्याच मुली होत्या सुनीती चौधरी आणि शांती सुधा घोष. रेशमी वस्त्रात बंदूक लपवून त्या आल्या होत्या आणि स्टीवनला बेसावट ठेवून त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला. मातृभूमीला छळणाऱ्या त्या नराधमाचा त्यांनी सूड उगवला. आता मात्र मला खूपशा गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण यातना सहन करण्याचं मन आणि शरीर मी आधीच तयार करून ठेवलं होतं. माझ्या संघटनेची माहिती मिळवण्यासाठी मला वाटेल तसा त्रास दिला. माझ्या कोवळ्या बोटात पिना टोचल्या. असह्य वेदना दिल्या. एवढंच नव्हे तर हत्यारं कुठे लपवून ठेवली आहेत का म्हणून माझी शारीरिक छेडछाडही केली. पण मी एक शब्दही बोलले नाही. मी स्थितप्रज्ञ राहिले. जंगलात वणवा पसरावा अशी ही बातमी सगळीकडे पसरली. पत्रकं वाटली गेली. फोटो छापला गेला माझा. पण मातृभूमीसाठी लढा देणारी मी निर्भय मुलगी होते. हसत हसत सर्व गोष्टींना सामोरी गेले. कोर्टात मला बसण्यासाठी खुर्ची द्यायला नकार दिला. त्यावेळी मी जज आणि सर्व मान्यवरांकडे पाठ करून उभी राहिले. अरे जे लोक शिष्टाचाराचे सामान्य नियम पाळू शकत नाही त्यांना सन्मान देणं मला मंजूर नव्हतं. एसडीओ साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष द्यायला आले. खरं म्हणजे ज्यावेळी मी गोळी चालवली त्यावेळी तिथे ते नव्हतेच. उशिरा आले होते. त्यांची साक्ष खोटी हे मला माहित होतं. त्यांनी खोटी गोष्ट रचून सांगायला सुरुवात केली. त्यावेळी तर मी कहरच केला. भर कोर्टात बडा झुटा म्हणून जोर जोराने ओरडू लागले. कोर्टात हलचल माजली. 6 डिसेंबर 1939 ला मला मरण काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. अत्यंत क्लेशकार. पण माझं मन शांत आणि स्थिर होतं. माझ्या नम्र स्वभावामुळे छोटे अपराधी मला मान देऊ लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या पहिले आपल्या विरुद्ध कोणी उठाव करू नये म्हणून इंग्रजांनी जेलमध्ये असणाऱ्यांना मुक्त करा असा
आदेश दिला. त्याच वेळी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना सोडण्यात आलं. मी मुक्त झाले. त्यावेळी मी 22 वर्षाची होती. 7 वर्ष जेलमध्ये काढले. पण बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा माझ्या मातृभूमीसाठी मी स्वतःला वाहून दिलं.